तर रामकृष्ण हरी मंडळी, आजच आपल्याला शिरी या गावाला लग्नासाठी हे मस्त रायमामध्ये गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतलं, निघालो पुढच्या प्रवासाला. आता पुढे गेल्यानंतर लागला आवळाडीचं घाट आणि ते ना आपण कानात हेडफोन. हे वातावरण सकाळचं, आपल्याला सकाळचा प्रवास करायला लय आवडतं बाबा. पुढे लगेच लागला आपल्याला चुंबळी फाटा आपला जीवलग मित्र योगेश पांचाळ याला लग्नाला घेऊन जायचं होतं ना. योगेश सकाळी भेटला, पण तो काय म्हणला आपल्याला लय भूक लागली, आपल्याला नाश्ता करायचा काहीतरी. त्याला मला चल पुढं. आता हे मस्त सावताड्याचा परिसर लागला, हिरवागार परिसर नुसता. योगेशने तोंडाला कसलं बांधले काय नव्ह. पुढे गेलो लगेच मस्त पैकी नाश्ता करून लागलो पुढच्या प्रवासाला. योगेश लगेच मस्त पैकी निरू वगैरे टाईट योगेश तयार. लगेच पुढे आम्ही लग्नाच्या ठिकाणी. आता गाडे पाटलांचं लग्न म्हणजे काय विषय काय, लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो आम्ही. गेलो की नेमकं लग्नाला सुरुवातच झाली तो बाबा. हे मंगलाष्टक आणि तेन चालू. गाडे पाटलांनी देखील लयच भारी सोय केली होती. संगीत तेन मैफिलन हे मस्त पैकी संगीतमय या ठिकाणी कार्यक्रम चालू होता. मस्त कार्यक्रमाचा आनंद घेतला. नवरा नवरीच्या अंगावर अक्षता कमी आणि आमच्याच अंगावर अक्षता जास्त पडते बाबा. हे लगेच मस्त या ठिकाणी लग्न संपन्न झालं. भरपूर गर्दी होती बरं का लग्नाला. आम्ही पण आमच्या लाडक्या प्रतीक्षाताई आणि दाजींना लगेच लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. आम्ही गाडीवर ज्यांच्या घरी 8 दिवस राहिला असतो आपले आई साहेब यांना देखील भेट दिली आणि लगेच जेवायच्या दिशेने केली वाटचाल. हे बघा महेश कसा जेवतोय. तात्यासाहेब हे जर असंच चालू राहिलं तर राज्यात तांदळाचा तुटवडा पडेल. कसा पुन्हा चलतोय. लगेच आपले बच्चे फॉलोअर्स कंपनी भेटली. लय आपल्या यांना रील आवडतात बरं का. लगेच आपले सुंदरम भाऊ देसाई यांची भेट झाली. लगेच आपले अक्षय भाऊ सगळी मित्र कंपनी यांची देखील भेट झाली. निघलो आपण आता आपल्या गावाकडे.